गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलेचा जवळपास 20 फूट अंतराचा रेल्वे मार्ग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार कारंजा शहरात उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून रेल्वे विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. अज्ञातांनी जवळपास 20 फूट अंतराचा रेल्वे मार्ग कटरच्या साह्याने कापून वेगळा केला आणि त्याखालील जवळपास 2 ते 3 क्विंटल वजनाचे लोखंड गायब केले. हा धक्कादायक प्रकार कारंजा शहरातील मुस्लिम कब्रस्थानच्या बाजूला 2 दिवसापूर्वी घडला. ब्रिटिशांनी त्याकाळी शकुंतलेकडे एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून बघत मूर्तिजापूर ते यवतमाळ हा भाग जोडला होता. त्यामुळे ब्रिटिश भारत सोडून गेले तरीही आजपर्यंत शकुंतलेचा ताबा मात्र त्यांच्याकडेच राहिल्याने अलीकडच्या काळात शकुंतलेला शेवटी घरघर लागली आणि हा रेल्वे मार्ग शेवटी बंद झाला. परंतु शकुंतला सुरू असताना मात्र ती विदर्भाची शान होती आणि शकुंतलेच्या माध्यमातून शेकडो प्रवासी दररोज अचलपूर, अंजनगाव, सुरजी, मूर्तिजापूर ते यवतमाळ असा प्रवास करीत होते. शकुंतलेतून अगदी गरीबातल्या गरीब प्रवासाला प्रवास करता येत असल्याने गरिबांचा रथ अशी तिची ओळख निर्माण झाली होती. शकुंतला बंद झाल्यानंतरही पुन्हा कधीतरी शकुंतला सुरू होईल असा विश्वास अनेकांच्या मनात असतानाच शकुंतलेचा चक्क रेल्वे मार्गच चोरीला गेल्याने आता पुन्हा शकुंतला सुरू होणार की नाही अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपासून शकुंतला बंद असल्याने या रेल्वे मार्गाकडे रेल्वे विभागाने अक्षम्य दुर्लक्ष झाले आणि त्याचाच परिणाम म्हणून चोरट्यांनी चक्क रेल्वे मार्गाची चोरी करण्यापर्यंत मजल मारली. रेल्वे मार्ग चोरीला गेल्याचा प्रकार घडून 2 दिवस उलटले तरीही अद्यापपर्यंत रेल्वे विभागाला याबाबत माहिती नसल्याचे बोलले जात आहे. इतर राज्यात आतापर्यंत रेल्वे मार्ग चोरीच्या घटना घडल्याने ऐकले आहे, परंतु कारंजात मात्र हा प्रकार घडला नव्हता. त्यामुळे आता कारंजाचे देखील बिहार होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारंजा शहरात आतापर्यंत अगदी रोकड, दुचाकी, चारचाकी व मालवाहू वाहनांची चोरी झाल्याने ऐकले होते. परंतु आता मात्र रेल्वे मार्गाची चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.